नमस्कार. CWC न्यूज सध्याला चिरनेर या गावा ठिकाणी आलेली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की MMRDच्या अंतर्गत नवी मुंबईच्या आसपास असणारा पेन, पनवेल आणि उरण या ठिकाणातील साधारणपणे 124 या ठिकाणातील 223 मीटर एवढी जागा हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्याविषयीच आजची बैठक झाली होती. पाटील सर, आजच्या नेमक्या काय काय मागण्या आहेत तुमच्या MMRDसाठी? या तिसऱ्या मुंबई संदर्भात आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. आमची पहिली महत्त्वाची मागणी अशी आहे की जर सरकारला इथं तिसरी मुंबई वसवायची असेल तर त्याने सर्वप्रथम आमच्या 124 गावातील सगळीच्या सगळी घरं नियमित करावीत. ही घरं नियमित करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड, ज्याला सनद असा आपण म्हणतो, ती सनद द्यावी. त्या दृष्टीनं या सगळ्या 124 गावांचा त्याने गावठाण विस्तार करावा सरकारनं, कारण सरकारला हा प्रकल्प राबवायचा आहे. ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की सरकारनं जी 22.5% योजना शेतकऱ्यांच्या समोर ठेवलेली आहे त्याला आमचा सक्त विरोध आहे. कारण ही फसवी योजना आहे. शेतकऱ्यांना बिल्डर लॉबीच्या दावणीला बांधणारी ही योजना आहे. त्याच्यामुळे ही योजना शेतकरी कधीही मान्य करणार नाहीत. तर मग आमची मागणी अशी आहे की जो केंद्र सरकारनं 2013चा नवीन भूसंपादन कायदा तयार केलेला आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत आम्ही मागणी ठेवलेली आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत तो संपूर्ण कायदा जो आहे तो कायदा पूर्णपणे आम्हाला लागू करावा आणि तो पूर्णपणे लागू करून त्यातलं जे काही प्रमुख तत्त्व आहे त्या कायद्यातलं की शेतकऱ्याला वाजवी योग्य भाव मिळाला पाहिजे आणि तो बाजार मूल्याच्या 4 पट मिळाला पाहिजे किंवा कमीत कमी, तर तो 2013चा कायदा आम्हाला लागू करावा अशी आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी आमची मागणी अशी आहे की इथं आमच्या सगळ्याच 124 गावामध्ये काही मच्छीमार आहेत, काही मिठागर कामगार आहेत, हे विस्थापित होणार आहेत. तर त्यांचंही नुकसान भरपाई आणि त्यांच्या पुनर्वसनाचा जो काही भाग आहे तो सरकारनं पूर्ण करावा. आम्ही विकासाला विरोध करत नाहीत, परंतु जोपर्यंत या आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचा या विकासाला विरोध राहील. दुसरं एक होतं की भूमी येण्याच्या संदर्भामध्ये स्पेशल फॉर आधी सूचना जी काढली त्याच्यात काही सांगण्यात आलेलं नाही आणि 22.5% जो आहे त्याच्यामध्ये पण नवी मुंबईमध्ये तुम्ही बघितलं की 12.5% दिलं. त्यांनी नवी मुंबईच्या भूमिपुत्रांचे काय हाल झाले. मी स्वतः मुंबई असेल, नवी मुंबई असेल, तुम्ही दादरपाडा जो सांगितलं त्या ठिकाणी देखील भेट देऊन यांचं सगळ्यांचं बारकाईने निरीक्षण केलं आहे. खास करून गाव कमिटीचं संदर्भामध्ये थोडंसं मला वाटतं की गाव कमिटीच्या संदर्भामध्ये आपण काम करणार आहात का, आणि सेकंड ऑफ 22.5%च्या संदर्भामध्ये? आम्ही ऐकलेलं आणि वाचलेलं जे आहे याच्यामध्ये 22.5% जी योजना राबवली गेली ही खास करून विमानतळात बाधित जे गावं आहेत त्यांच्यासाठी राबवली गेली. आणि त्यांच्याकडनं ऐकताना किंवा ते वाचताना कुठेतरी आमच्या एक गोष्ट लक्षात आली की 22.5% योजना ही 100% चुकीची योजना आहे. ही दिशाभूल करणारी आहे आणि शेतकऱ्यांना दिशाहीन करणारी अशी योजना आहे. आणि म्हणून अशा योजनेला भांडवलदारांना पाठीशी घालण्यासाठी, भांडवलदारांचा उद्धार करण्यासाठी 22.5%ची योजना आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हित कुठेही दिसत नाही आम्हाला, आणि म्हणून त्या 22% योजनेला आमचा कडाडून विरोध. दुसरं गावठाणाच्या संदर्भात, कारण की मुंबईमध्ये मी पाहतोय मालाड असेल, विक्रोळी असेल, बांद्रा असेल किंवा बँस्टँड असेल, या ठिकाणातील जे स्थानिक भूमिपुत्र यांनी गावठाण केलेलं नसल्यामुळे त्या ठिकाणातल्या लोकांना SR म्हणजे झोपडपट्टी घोषित करण्यात येते. अशी वेळ इथं येऊ नये म्हणून आपण गावठाणाच्या संदर्भामध्ये काय करतो? गावठाणाच्या संदर्भात आमची एक पहिली प्रमुख मागणी हीच आहे शेतकऱ्यांची की जी आमच्या शेतकरी बांधवांनी कुटुंब वाढल्यामुळे गरजेपोटी जी काही घरं आमच्या सर्वे नंबरमध्ये बांधलेली आहेत, मग तो ज्या आमच्या पहिल्या घरापासून ते शेवटच्या घरापर्यंत जो शेवटचा घर सर्वे नंबरमध्ये आहे त्या शेवटच्या घरापासून 200 मीटरच्या पुढे गावठाण विस्तार पहिल्यांदा त्या आमच्या गावाचा करावा. आणि ती घरं जी सर्वे नंबरमध्ये घरं आहेत शेतकऱ्यांची ही कायम करावीत, नियमित करावीत अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि ज्या वेळेला ही योजना सफल होईल त्याच्यानंतर शासनाने मग भूसंपादनाचा घाट घालावा अशी आमची प्रमुख मागणी.